आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी केवळ एक कथा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि गजानन महाराजांच्या चमत्काराचं जिवंत उदाहरण आहे। ही गोष्ट आहे 1940 सालाची गोष्ट आहे। नागपूर शहरात नाना जोशी नावाच्या एक विद्वान शिक्षक राहत होते। ते शिकवण्यात तज्ञ होते। लोक त्यांचा आदर करत, पण त्यांना एक दुःख अचानक सुरू झालं। त्यांच्या शरीरावर अचानक विचित्र पांढरे डाग पडू लागले। सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांत ते डाग वाढले, खाज सुरू झाली आणि शरीरावर रक्ताळलेल्या जखमा होऊ लागल्या। डॉक्टरकडे गेले, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, तंत्रमंत्र सर्व काही करून पाहिलं, पण आजार काही थांबवायचं नाव घेत नव्हता। त्यामुळे हळूहळू विद्यार्थी नानांपासून दूर होऊ लागले। घरात एक असहायता, भीती आणि काळजीची छाया पसरली। नानांचे मन खचले, ते हळूहळू मानसिक दृष्ट्या तुटत गेले। त्यांना वाटू लागले की आता त्यांचं आयुष्य संपत चाललंय। तेवढ्यात एक दिवस गजानन महाराजच्या जुन्या सेवकाने त्यांच्या हातात एक पुस्तक दिलं, गजानन महाराजचा विजय ग्रंथ। तो म्हणाला, साहेब, तुम्ही सगळं केलं, आता एकदा महाराजांच्या चरणी शरण जा। ते कुणालाही निराश करत नाहीत। नानांना हे शेवटचा उपाय वाटला। त्यांनी घरात गजानन महाराजांचा एक फोटो ठेवला। रोज सकाळी उठून स्नान करून महाराजांना अभिषेक केला, उदबत्ती दिवा लावला आणि मन लावून गजानन महाराजचा विजय ग्रंथ वाचायला सुरुवात केली। पहिले काही दिवस गेले, काहीच बदल नाही, पण तरीही त्यांनी श्रद्धा सोडली नाही। मनापासून प्रार्थना करत राहिले, महाराज, आता तुमच्याशिवाय दुसरं कोणही नाही। 15व्या दिवशी रात्री त्यांना एक स्वप्न पडलं। त्यांनी पाहिलं, गजानन महाराज स्वतः त्यांच्या स्वप्नात येतात, त्यांच्या अंगावरून राख झटकातात आणि त्या राखेचा थर नानांच्या शरीरावर पडतो। महाराज म्हणतात, जळलं सगळं, आता काही उरलं नाही। सकाळी जागा आल्यावर नाना थक्क झाले। त्यांना जाणवलं, शरीरावरची आग कमी झाली आहे, खास थांबते आहे। काही दिवसांतच जखमा भरायला लागल्या। 21 दिवसांच्या उपासना पूर्ण होताच ते पूर्णपणे रोगमुक्त झाले। हा चमत्कार औषधांनी नाही झाला, तो झाला गजानन महाराजांच्या कृपेने, आणि त्यामागे होती निस्वार्थ श्रद्धा आणि अखंड भक्ती। नानांनी उरलेलं आयुष्य महाराजांच्या प्रचारासाठी अर्पण केलं। नागपुरात त्यांनी गजानन महाराजच्या विजय ग्रंथाच्या पठण केंद्र सुरू केलं आणि शेकडो लोकांनी त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेतली। आणि हो, जर तुम्ही गजानन महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट मध्ये लिहा, गण गण गणात बोते।